आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दिल्ली विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, परराष्ट्र मंत्री जयशंकर, संदीप दीक्षित यांच्यासह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क. केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानानंतर करणार गंगेचं पूजन. विरोधकांकडून मोदींच्या कुंभमेळा भेटीच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहार मोहिमेवर. एकाच महिन्यात दोनदा बिहारला जाण्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर. धस यांच्या आष्टीमध्ये साठवण तलावाचं भूमिपूजन. मच्छिंद्रगडावरही कार्यक्रम. पंकजा मुंडेंची उपस्थिती. डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे धनंजय मुंडे मात्र मुंबईतच. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ खडसेंची सागर बंगल्यावर भेट. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा वेग. खडसेंकडून राजकीय चर्चा झाल्याचा इन्कार. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीव राजेंच्या घरावर आयकर विभागाचे छापे. पहाटे 6 पासून आयकर अधिकारी संजीव राजेंच्या बंगल्यावर. डोंबिवलीकर मराठी ज्येष्ठ नागरिकाला मुंबईमध्ये अपमानास्पद वागणूक. पोस्टाच्या महापेक्स प्रदर्शनामध्ये मराठीऐवजी हिंदीत बोलण्याची समज. कॉपीमुक्त 10वी-12वी परीक्षेसाठी बोर्डाची यंत्रणा सज्ज. संवेदनशील परीक्षा केंद्रावरती ड्रोनद्वारे गस्त. एसटी भाडेवाढीनंतर आता स्कूल बस मालकांचाही तब्बल 18% भाडेवाढीचा निर्णय. नव्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी. संभाजीनगरमध्ये नामांकित बिल्डरच्या मुलाचं वडिलांसमोर अपहरण. 2 कोटींच्या खंडणीची मागणी. सिडकोच्या सेक्टर N4 मधली घटना. पोलीस तपासाला वेग. गावपाड्याला रस्ता नसल्यामुळे घरातच गर्भवतीची प्रसूती. नवजात अर्भकही दगावलं. बांबूच्या झोळीतून 15 किलोमीटरवरचं हॉस्पिटल गाठायला लागले 5 तास. नंदुरबारच्या केलापाणी पाटील पाड्याची कैफी. गाझा पट्टीचा ताबा अमेरिकेने घ्यावा. तिथल्या नागरिकांना विस्थापित करा. अध्यक्ष ट्रम्प यांची मुक्ताफळं. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंची भेटीदरम्यान वक्तव्य.